नमस्कार, रांगोळी डिझाईन्स बाय प्रतीक्षा आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं याची जॉईंट अशी डिझाईन आपण बघणार आहोत। तर तुम्ही पेपरला या प्रकारे फोल्ड देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सेंटर पॉईंट मिळून जातो। सेंटर पॉईंट याच्यासाठी की दोन्ही साईडला तुमच्या डिझाईन सेम याव्या म्हणून या प्रकारे तुम्हाला तुमच्या स्वस्तिकची जाडी केवढी मोठी हवी आहे त्यासाठी तुम्ही या प्रकारे त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा लाईन्स ओढून घ्या। त्याच्यानंतर पट्टीच्या सहाय्याने तुम्ही एक आपल्याला चौकोनमध्ये बसेल असा एवढा मोठा आपल्याला स्वस्तिक काढता आला पाहिजे असा चौकोन काढून घ्यायचा आहे। या प्रकारे जेवढा जाडीला तुम्हाला स्वस्तिक हवा आहे त्याचे मेजरमेंट या प्रकारे तुम्ही देऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर या प्रकारे तुम्ही स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे। तुम्हाला सध्या महालक्ष्मीसाठी तुम्हाला महालक्ष्मीचे पावलं वगैरे काढायची असतील तर तुम्ही याचा वापर करू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त डिझाईन्स कशी काढायची आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये याला कलरिंग कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि यामध्ये तुम्ही हे कट्स कसे द्यायचे आहेत हेही मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। या पद्धतीने तुम्हाला ट्रेस करून घ्यायचा आहे। मागच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेस कसा करायचा आहे ते सांगितलेलं आहे। दोन्ही साईडच्या बाजू सेम येण्यासाठी तुम्हाला ट्रेस कसा द्यायचा आहे ते सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी मला लक्ष्मीची पाऊल काढायची आहेत, त्याच्यामुळे मी दोन्ही साईडला अशा लाईन सोडून घेणार आहे आणि आता मला लक्ष्मीचा पाऊल जेवढा हवा आहे त्याच्या सेंटरला मी एक लाईन ओढून घेत आहे। या दोन्ही भागांमध्ये मला लक्ष्मीची पाऊलं बसवायची आहेत, त्यासाठी मी मध्ये फोल्ड देऊन घेतलेला आहे। आता पहिल्यांदा आपण एका साईडचं पाऊल काढून घ्यायचं आहे आणि त्याला दुसऱ्या साईडला ट्रेस करून घ्यायचा आहे। या प्रकारे जोरात त्याच्यावर रब करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला त्याचा ट्रेस उमटवायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला दोन्हीही आता पाऊलची डिझाईन्स मिळून जातील। तर ही डिझाईन कशी वाटली, ट्रिक कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। या प्रकारे आता डबल टेप लावून घेऊया आणि त्याच्यावरती OHP शीट लावून घेऊया। अशा प्रकारे OHP शीट लावून घ्यायची आहे। आता याचा कलरिंगचा भाग मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवेल। थँक्यू सो मच।